खासदार संजय राऊत यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेत सायबर हल्ल्याच्या माध्यमातून इंजिन बंद पडलं का असा सवाल केला आणि त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे। संजय राऊतांना नेमकं म्हणायचंय तरी काय? हा पहलगाम सारखाच एक हल्ला असल्याचं त्यांना सुचवायचंय का? काय म्हणालेले आहेत राऊत आणि या सगळ्या संदर्भात त्यांनी हे सवाल उपस्थित केलेले आहेत। ड्रीमलाइनरच्या अपघाताची चौकशी सध्या सुरू आहे। देशातील आणि परदेशातील अनेक एजन्सी सध्या अपघाताचा एकत्रित तपास सुद्धा करतायत आणि याच मध्ये संजय राऊत यांनी ही शंका उपस्थित केली आहे, सवाल उपस्थित केलेला आहे। ब्रिटनचं पथक सुद्धा आलेलं आहे, पोर्तुगालचं पथक दाखल झालंय, अमेरिकेमधील बोईंग कंपनीची टीम सुद्धा पोहोचली आहे आणि त्यांच्याकडून एकत्रित तपास सध्या सुरू आहे। दुसरीकडे काल रात्री उशिरापर्यंत 250 पेक्षा अधिक नातेवाईकांचे डीएनए सॅम्पल हे गोळा करण्यात आलेले आहेत। पुढील 7 तासांमध्ये डीएनए रिपोर्ट येणं अपेक्षित आहे। आज पोलिसांकडून ज्यांनी डीएनए सॅम्पल दिले त्यांचे रिपोर्ट सादर केले जातील, तसंच अतिरिक्त कागदपत्र गोळा केली जाणार आहेत, जेणेकरून रिपोर्ट आल्यानंतर मृतदेह ताब्यात देण्यासाठी उशीर लागणार नाही। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। अहमदाबाद अपघातामध्ये मृतकांच्या नातेवाईकांचे आता डीएनए सॅम्पल्स गोळा करण्यास कालपासून सुरुवात झाली होती। कालपर्यंत 250हून अधिक जे नातेवाईक आहे यांचे डीएनए सॅम्पल हेच जे बीजे मेडिकल कॉलेजचं डीएनए सॅम्पल कलेक्शन सेंटर आहे या ठिकाणी कलेक्ट करण्यात आले होते आणि यांच्या माध्यमातून आता मृतांचे नातेवाईक आणि मृतदेह या दोन्हीचे डीएनए सॅम्पल मॅच केले जाऊन मृतदेह ताब्यात देण्यास सुरुवात केली जाणार आहे। मात्र एकूणच आपण जर बघितलं तर काल ज्यांनी डीएनए सॅम्पल या ठिकाणी दिलेले आहेत त्यांचे रिपोर्ट्स येण्यासाठी आता पुढचे 60 तास लागतील आणि जे आज नव्याने डीएनए सॅम्पल देतील त्यांचे डीएनए रिपोर्ट्स येण्यासाठी 72 तासांचा कालावधी लागू शकतो आणि याचमुळं कालपर्यंत जे मृतदेह आपण जर बघितलं तर शवविच्छेदन गृहामध्ये ठेवण्यात आले होते ते मृतदेह आता त्या ठिकाणावरनं काढून शवागारामध्ये अर्थातच कोल्ड स्टोरेजमध्ये ठेवण्यात आले, जेणेकरून या संपूर्ण मृतदेहांची अवहेलना होऊ नये। 250हून अधिक मृतदेह आहे, अनेक मृतदेह जळालेल्या अवस्थेत, अनेकांची ओळख पटू शकत नाही अशा अवस्थेत हे मृतदेह होते आणि याचसाठी आता डीएनए चाचणी करणं गरजेचं आहे। मात्र डीएनए रिपोर्ट्स येण्यासाठी होणारा उशीर बघता या ठिकाणी आता प्रशासनाने एक नवा निर्णय घेतलेला आहे की प्रशासनाच्या माध्यमातून ज्यांनी डीएनए सॅम्पल्स दिलेले आहेत ते नातेवाईक त्यांचे डीएनए सॅम्पल मॅच होतील असं गृहीत धरून पुढचे जी कागदपत्र आहेत ती देखील गोळा करण्यास सुरुवात केली गेलेली आहे, जेणेकरून डीएनए सॅम्पल मॅच झाल्यानंतर त्यांना मृतदेह ताब्यात देण्यासाठी उशीर होणार नाही। कॅमेरा पर्सन विजय सरतापेसह अक्षय कुडकेलवार, NDTV मराठी, अहमदाबाद।